नमस्कार मंडळी. सोयराबाई यांचे अभंग भाग 23. काय म्हणतायत सोयराबाई? कोण या पांगीला होईल संसारा, कन्या पुत्रदारा त्यजोनिया. का हे गुंतले वाया मृगजळा, कायासी कंटाळा येईच ना. का ये नाठविती हरिनाम चित्ती, येता जाता फजिती किती होती. का हे न धरिती संत समागम, कासयाचा भ्रम पडिला यासी. स्वप्नाची ये परी गुंतले नरनारी, म्हणतसे महारी चोखियाची. परत संसार. पण इथे संसार याचा अर्थ म्हणजे कर्तव्य सोडून कार्य करणं हा अजिबातच अभिप्रेत नाहीये. कोण या पांगीला होईल संसारा, कन्या पुत्र दारा त्यजोनिया. पांगीला म्हणजे शरण गेले. कन्या पुत्र दारा म्हणजे संतती, पत्नी, संसार इत्यादी यांना सोडून कोण शरण जाईल? आहे का हिंमत? नाहीये का? त्याचं उत्तर पुढच्या चरणात त्या देत आहे. का हे गुंतले वाया मृगजळा, कायासी कंटाळा येईच ना. ते मृगजळ आहे संसार नावाचं आणि त्या मृगजळाच्या मागे आपण सगळे धावतोय. का धावतोय, कशासाठी धावतोय हेही आपल्याला कळत नाही, म्हणून त्या म्हणतायत की कंटाळा येईच ना. काय नाठविती हरिनाम चित्ती, येता जाता फजिती किती होती. तुमच्या मुखी हरिनामच नाहीये. तुम्ही त्या देवाला आठवतच नाहीये. त्याच्यामुळे किती फजिती होते तुमची. आणि अर्थात ती होणारी फजिती पण लक्षात येत नाही. कारण म्हणतातच आहे ना, त्या कायासी कंटाळा येईच ना. का हे न धरिती संत समागम, कासयाचा भ्रम पडिला यासी. चांगली लोक, संत लोक, साधू लोक यांचा तुम्ही समागम धरतच नाही, यांची साथच घेत नाही तुम्ही, त्यांच्याकडनं ज्ञानही घेत नाही. हा एवढा कसला भ्रम पडलाय तुम्हाला? म्हणजे आपल्या सगळ्यांना. स्वप्नाची ये परी गुंतले नरनारी, म्हणत असे महारी चोखियाची. अशी काही ही मृगजळासारखी स्वप्न आहेत जी आपण सगळे बघत असतो. अर्थात ते मृगजळ आहे हेच आपल्याला कळत नाही, म्हणून आपण त्या स्वप्नातच गुंतून पडतो. खरं जे काय आहे ते बाजूला पडतं आणि शेवटी आपल्या हाती काहीच लागत नाही. म्हणत असे महारी चोखियाची. बरोबर. आज सोयराबाईंनी संसारावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. संसार म्हणजे अगदी मायाजाळात जो आसक्तीपूर्ण असतो संसार तो. ते म्हणतात की कोण या पांगेला होईल संसारा, कन्यापुत्र दारा त्यजोनिया. या संसाराला शरण म्हणजे आपण जेव्हा आपल्या माणसांबद्दलची, कन्या, पुत्र, तारा यांच्याबद्दलची आसक्ती सोडून संसाराबद्दल विरक्त होण्याचा कोणी प्रयत्न करतो आहे का? कोण आहे का? असं ते सांगतायत. ते म्हणतात की "काहे गुंतले वाया मृगजळा." वाया मृगजळामध्ये का गुंतलो आहोत? का यासी कंटाळा येईच ना? का याचा कंटाळा येतच का नाही आपल्याला? काहे नाठविती हरिनाम चित्ती. चित्तात कधी आपल्याला हरिनाम आठवत नाही. येता जाता फजिती किती होती. येऊन जाऊन आपली फजिती किती होते आहे, तरी सुद्धा आपल्याला हरिनाम आठवत नाहीये. काहे न धरिती संत समागम. संत समागम का नाही धरत आहोत आपण? कासयाचा भ्रम पडिला यासी. असा कोणता भ्रम पडलाय आपल्याला? स्वप्नाची या परी गुंतले नरनारी, म्हणत असे मारी चोखियाची. स्वप्न, स्वप्न आपल्याला पडली आहे. असं म्हणतात वेदांतात, की आपलं सत्य जे आपल्याला दिसतंय ते सुद्धा स्वप्न असतं आणि या स्वप्नातून पण आपल्याला जागा व्हावं लागतं. म्हणजे जे वास्तविक आपल्याला जे दिसतंय जग, हे सुद्धा मिथ्यावत आहे, स्वप्नवत आहे आणि ते सुद्धा त्या
त्या अवस्थेतून सुद्धा आपल्याला जागृत अवस्था मिळू शकते, असं म्हणतात. तसंच महारी चोखियाची म्हणजे सोयराबाई इथे आपल्याला म्हणतायत, की स्वप्नामध्ये गुंतले आहेत सगळे नर-नारी. बरोबर ना चेतन? बरोबर. त्यांनी त्या एक स्वप्न या शब्दातच खूप काही गोष्टी आपल्याला सांगून दिल्या. हो. की स्वप्नाची ये परी गुंतले नरनारी, की तुमचं स्वप्न असतं आज दुचाकी घेतली, मग 4 चाकी घेतली, मग 4 चाकीतलं अजून काय वरचं घेतलं. असं ते चक्र फिरतच राहतं. घेण्याला विरोध नाहीये, पण त्यात किती गुंतून पडायचं. आणि स्वप्नाची या परी म्हणजे स्वप्नात जसं आपण माणूस म्हणजे आपल्याला झोपेमध्ये आपण इतकं गुंगून जातो स्वप्नात, की आपल्याला वाटतं की हे खरंच घडतंय. खरंच अशी लोकं आहेत, खरंच असा प्रसंग आहे, खरंच आपण असं बोलतो आहोत. आपलं पूर्ण मन असतं त्याच्यामध्ये. पण आपण जेव्हा जागे होतो, तेव्हा आपल्याला त्यातलं काहीही आठवत नाही आणि ते आपल्या त्याचा मनावर काहीही परिणाम झालेला नसतो. तसं, तसं आपण कधी होऊ का? म्हणजे खऱ्या संसारातही आपण वागतो, बोलतो सगळ्यांशी अ, आपल्यासोबत काही प्रसंग घडतात. आपण लोकांशी बोलतो सुद्धा. त्याचा मनावर परिणाम होतोय असं वाटतं सुद्धा. पण ते स्वप्न आहे असं आपण स्वप्नवत का मानत नाही? असं थोडक्यात म्हणायचं आहे इथे सोयराबाईंना. बरोबर ना? हो, की जसं आपल्याला कधी-कधी असं वाटतं की अ, आपल्यासोबत खूप चांगलं घडायला हवं किंवा आपल्या हं, मनाप्रमाणे घडायला हवं. तर कधी-कधी स्वप्नातही असं वाटतं ना, की आपण कुठेतरी जात आहोत आणि स्वप्नातही आपल्याला धक्के बसतात. आपल्या मनाविरुद्ध होतंय असं वाटतं. आपल्या मनासारखे स्वप्न पडतात का? नाही ना? बरोबर. हं, हं. पण त्यांचा परिणाम होतो का आपल्यावर? नाही. म्हणजे आपण कदाचित कधी-कधी भयान भयानक स्वप्न पण पडू शकतात आपल्याला. त्याच्यामधनं आपण जागे पण होतो. पण आपल्याला वाटतं ना नंतर, की हे स्वप्न होतं. तर तसंच, की या संसारामध्ये आपल्याला धक्के बसतात. आपल्यासोबत आपली लोकं असतात. पण त्या सर्व गोष्टींना किती महत्त्व असायला हवं. त्याचा परिणाम आपल्यावर किती व्हायला हवा, ह्याच्याबद्दल सोऱ्याबाई इथे आपल्याला सांगतायत, की तुम्ही मृगजळासमान हे असून सुद्धा त्याच्यामध्ये का त्याचा कंटाळा येत नाहीये तुम्हाला? त्याचा तुम्हाला तुमची सतत फजिती होते तरी सुद्धा तुम्ही त्यातनं का पुढे येत नाहीये? एखाद्या गाळात अडकलेल्या माणसाला तो प्रयत्न करत असतो, की बाहेर येण्याचा. पण जितका तो प्रयत्न करतो आहे, तितका तो आतमध्ये रुतत जातो. पण त्याला माहिती आहे, की मी प्रयत्न करतो आहे. मग त्याने तिथे स्थिर असायला पाहिजे. स्थिर असल्यावर तो जो काही गाळ त्याला पकडतो आहे, त्याची तीव्रता कमी व्हायला लागते. पण आपल्याला तो आपण गाळात आपण खरं संसाराच्या गाळात हे आपल्याला माहिती नसतं. तर मग कधी-कधी आपण त्याच्यातनं निघण्याचा, कधी आपल्यावर कोणता प्रसंग गुदरला, तर आपण त्याच्यातनं बाहेर पडण्याचा, आपल्याला सुख मिळण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काय आपण गाळापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. आपण जर स्थिर राहिलो, तर गाळाला आपण सामना करू शकतो. बरोबर ना चेतन? हं. मी आज माझ्या आसपास अशी काही माणसं बघितली आहेत, की जी अत्यंत हुशार होती. कदाचित त्यांनी प्रचंड पैसाही कमवला असेल, पण त्यांची घरं अत्यंत साधी होती. घरात जेवढ्या गरजेच्या गोष्टी होत्या, अत्यावश्यक तेवढ्याच त्यांनी ठेवलेल्या. पण ते त्यांच्या क्षेत्रात खूप मोठं काम करत होते. त्यात त्यांचं खूप मोठं नाव होतं, अच्छा. की आपण हुशार आहोत, मग आज एवढा पैसा मिळवला, मग उद्या अजून हव्यासाने अजून एवढा, त्याही पेक्षा नंतर तेवढा. असे ते कधीच धावत गेले नाही. म्हणजे त्यांच्या घरात गेल्यावर कधीही ती श्रीमंती दिसली नाही.
पण ती श्रीमंती त्यांच्या ज्ञानात होती, त्यांच्या वर्तणुकीत होती. हे मला इकडे हा अभंग वाचल्यानंतर अशी काही उदाहरणं आठवली, की संसार करा, धनद्रव्यही मिळवा, पण नक्की कशात गुंतून पडायचं याचं उत्तर जर तुम्हाला मिळालं, तर तुमची फुकटची धावाधाव नक्कीच बंद होईल. बरोबर. एक ते वाक्य आहे ना, कृष्णाच्या बाबतीत बहुतेक कविता आहे ती, कोणाची आता मला आठवत नाही, तुला कदाचित माहिती असेल. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी साऱ्या पाय माझा मोकळा. सुरेश भटांची गझल आहे. हा, बरोबर. तर अशा पद्धतीने सगळं करून सुद्धा तुम्हाला त्यातनं अलिप्त जर राहता आलं, की तुम्हाला ती वेळ कळाली की नाही आता ह्याच्यातनं मला बाजूला व्हायचंय, तर अलगद अंगावरचं पांघरून बाजूला करावं. इतकं सहज हे सगळं बाजूला करता आलं पाहिजे. आणि अर्थात यासाठी मग काय काय लागतं, तर हरिनाम चित्ती लागतं, संत समागम लागतो. आणि आजच्या काळात तर संत समागम ही फारच विचित्र गोष्ट होऊन बसली आहे, विनोदाने म्हणायला गेलं तर. पण संत समागम म्हणजे चांगली माणसं ओळखा आसपासची, त्यांच्याकडनं काहीतरी शिका आणि ते तुमच्या आयुष्यात तुम्ही अप्लाय करा. संत समागम याच्यावरनं मला एक आठवलं मला, की मी ऐकत होतो. त्यांनी काहीतरी सांगितलं, म्हणजे कुठे ऐकलं ते आठवत नाहीये. त्यांनी सांगितलं की संतांची खूण काय असते? संतांची खूण म्हणजे काय? ते संत कोण आहे ते कसं ओळखावं? हं. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी असते संतांची, की ते कधीही दुसऱ्यांना दुखावत नाही. मग तो त्यांचा शत्रू असला तरी तो बरोबर. दुखावत तो तो कोणाला दुखावत नाही. दुसरं असं असतं, की अ, तिथे कधीही भौतिकतेचा किंवा चमत्कारांचा किंवा कशाचाही अ, असा काही भपका नसतो किंवा त्याचा काही दबदबा नसतो. अवडंबर नसतं थोडक्यात कुठल्याही अवडंबर गोष्टी. नसतं. तिथे मनापासून भक्ती करण्याचं किंवा नामस्मरण करण्याचं किंवा जी काही साधना आहे त्या करण्याचंच महत्त्व असतं. तेच तो पटवून सांगतो आणि तो आपल्या पुढेही म्हणजे जो कोणी संत आहे, तो त्याच्या समोरही असा म्हणतो, की हे माझ्याकडनं कोणीतरी करवून घेतंय. इतकी त्याची विनम्रता असते, तर तो संत असावा. आणि तिसरी गोष्ट असं म्हणतात, की त्याच्याकडे नेहमी कधीही अन्न आणि अन्नदान नेहमी असतं त्या ठिकाणी. असं म्हणजे की अ, अन्न कारण की अन्नाशिवाय आपल्याला जीवन नाहीये. म्हणून तिथे तिथे अन्नदानाचं क्षेत्र असतं. मला वाटतं हे कदाचित गोंदवलेकर महाराजांच्या याच्यातलं आहे, की संतांची खूण काय म्हणून ते सांगत असतात. तुला त्यावेळेस थोडा इंटरप्ट करतो. अन्नदान या गोष्टीला अजून एका वेगळ्या अर्थाने महत्त्व असं आहे, की अन्नदान हे एकमेव दान असं आहे, की जो घेणारा असतो, त्याच्याकडे त्याची मर्यादा असते. की तुम्ही एखाद्या व्यक्तीला किती खाऊ घालणार, त्याची भूक आहे तेवढीच. एका मर्यादेनंतर तो तुम्हाला नाहीच म्हणणार. जसं तुम्ही एखाद्याला धन दिलं, अजून काय दिलं, वस्त्रप्रावरण दिली, ती कितीही दिली तरी त्याचा हव्यास तो संपणारच नाहीये. त्यामुळे अन्नदानाला अशा पद्धतीने पण एक महत्त्व आहे, की त्याला मर्यादा आहे कुठेतरी. बरोबर आहे. ते जे अन्न आपल्याला मिळतं, त्याच्यातनं नंतर आपल्या शरीरात त्याचं मनामध्ये परिवर्तन होतं. म्हणून जे काही त्यांनी बोध दिलेला असतो संतांनी, तर त्यांच्या द्वारी किंवा त्यांच्या स्थळाचं जर अन्नही खाल्लं, तर ते जास्त परिणामकारक ठरतं. म्हणून संत लोकांनी असं सांगितलंय, की दानात त्यांचं महत्त्व पण आहे. तर असं संत समागम आपण या विषयावर बोलत होतो, की संतांची खूण काय असते? आणि हे मला वाटतं गोंदवलेकर महाराजांच्या ह्याच्यात होतं हा प्रसंग. अ, बेलसरेंनी सांगितला होता हा.
बरोबर. तर आज आपण थांबायचं इथे. हो, थांबूया. तर आजच्या अभंगात सोयराबाईंनी आपल्याला संसारातली आसक्ती कशी नाहीशी करावी याबद्दल ते सांगतात. आपण मृगजळा मागे फिरत असतो. आपल्याला त्याचा कंटाळा येत नाही. आपली फजिती होत असते तरी आपल्याला हरिनाम आठवत नाही. आणि आपण संत समागम कधीच धरत नाही. आणि आपला भ्रम मोठा पडलेला आहे. आणि स्वप्नासारखं आपण सगळीकडे गुंतत राहतो. तर ते सगळं आपण टाळूया असं सांगायचं आहे आज. बरोबर. तर आजच्या YouTube बद्दल YouTubeला आपले 28च सबस्क्रायबर आहे. तर हे आमचं म्हणणं, सोयराबाईंचं म्हणणं विशेषतः सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.